गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय सर्वाय महादेवाय ते नमः। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथ्यमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय दातो मुनीन्द्रे समागन्त्य तिष्ठन्ति महानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। पंढरीनाथ भगवान की कनकेश्वर महादेव भगवान की जय। अपने अपने सद्गुरुदेव महाराज की जय। नमः पार्वती पतये हर हर महादेव। हरि ओम में ओम समाया है मेरा भोला नगर में आया है। हरि ओम में ओम समाया है मेरा भोला नगर में आया है। हरि ओम में ओम समाया है मेरा भोला नगर में आया है। ओम में ओम समाया है मेरा भोला नगर में आया है। भोले की जटा में गंगा विराजे। भोले की जटा में गंगा विराजे। गंगा विराजे हाँ गंगा विराजे। विराजे हाँ गंगा विराजे। गंगा में ओम समाया है मेरा भोला नगर में आया है। ओम में ओम समाया है मेरा भोला नगर में आया है। ताली की सेवा करते हुए महादेव। हे महादेव। भोले के माथे पे चंदा विराजे। भोले के माथे पे चंदा विराजे। चंदा विराजे हाँ चंदा विराजे। चंदा विराजे हाँ चंदा विराजे। चंदा विराजे हाँ चंदा विराजे।
विराजे चंदा विराजे हाँ चंदा विराजे चंदा में ओम समाया है मेरा भोला नगर में आया है ओम में ओम समाया है मेरा भोला नगर में आया। ताली की सेवा करते हुए हे महादेव। भोले के गले में सर्प विराजे भोले के गले में सर्प विराजे सर्प विराजे हाँ सर्प विराजे विराजे हाँ सर्प विराजे सर्पों में हो सर्पों में ओम समाया है मेरा भोला नगर में आया है ओम में ओम समाया है मेरा भोला नगर में आया। महादेव। भोले के हाथों में डमरू विराजे 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 डमरू विराजे हाँ डमरू विराजे डमरू विराजे हाँ डमरू विराजे डमरू विराजे हाँ डमरू विराजे विराजे हाँ डमरू विराजे डमरू में ओम समाया है मेरा भोला नगर में आया है ओम में ओम समाया है मेरा भोला नगर में आया है हरिओम में ओम समाया है मेरा भोला नगर में आया है ओम में ओम समाया है मेरा भोला नगर में आया है हरिओम में ओम समाया है मेरा भोला नगर में आया है ओम में ओम समाया है मेरा भोला नगर में आया है मेरा भोला नगर में आया है मेरा भोला नगर में आया है। नमः पार्वती पतये हर हर महादेव। परमपिता परमात्मा परतपर अखिलेश्वर जगत उत्पत्ती स्थितीला कारण असणाऱ्या जगाच्या जगदीश्वराची म्हणजे महा देवाची माझ्या भोलेनाथाची परमपावन असणाऱ्या अमृतमय असणाऱ्या श्री शिव महापुराण कथेसाठी उपस्थित सर्व भाविकांचा हृदयस्थ असलेल्या शिवजींना शतशत वंदन करतो। आपल्या गावच्या ग्रामदैवत आपल्या गावचे हे स्थानदैवत आपल्या गावच्या सगळ्या कुलदैवतांना शतशत वंदन करतो। गंधर्व गादीवरती विराजमान आमच्या कलाकारांच्या मुखस्थ असलेल्या सरस्वतीला शतशत वंदन करतो। ज्याच्या पवित्र प्रांगणामध्ये ज्याच्या आशीर्वादानं ज्याच्या असीम कृपेने
मागच्या वर्षीही आपल्या या धर्ममंडपामध्ये गोड अशी भगवान शिवमहापुराणाची कथा झाली. असे परात्पर अखिलेश्वर भगवान कणकेश्वर महादेव यांच्या चरणी शतशत वंदन करतो, त्यांना नमन करतो. आणि आजचं हे प्रथम वाक्पुष्प कणकेश्वराच्या चरणी अर्पण करूया आणि भगवंतांचं नामगुणगान चिंतन करूया. सर्वांनी प्रेम श्रद्धा भाविक अंतकरणाने दोघा हात वरती करायचे आणि म्हणायचं, हे महादेव नमः पार्वती पतये हर हर महादेव. मागच्याही वर्षी याच पवित्र प्रांगणामध्ये पवित्र असणाऱ्या श्री शिवमहापुराणाचा आनंद आपण घेतला. न भूतो न भविष्यती असा सोहळा आपण साजरा केला मायबाप हो. ना तुम्ही धारलेलं होतं ना मी धारलेलं होतं. मनामध्ये फक्त विचार आला की भगवंताची सेवा करायची आहे. भगवंताचा शिवमहापुराणाचा ग्रंथ कणकेश्वर भगवंताच्या चरणामध्ये आपल्याला समर्पित करायचा आहे आणि त्यासाठी शिवमहापुराण कथा आपल्याला करायची आहे. संकल्प केला आणि संकल्पाला बळ दिलं माझ्या कणकेश्वर महादेवानं. आणि भव्य दिव्य असा संकल्पपूर्ती सोहळा श्री शिवमहापुराणाचा मागच्या वर्षी याच धर्म प्रांगणामध्ये आपण साजरा केला. एकेका दिवसाला सुंदर सुंदर झाकी सुद्धा होती. भगवान शिवजींचं ते स्वरूप आपण पाहत होतो आणि त्याचा आनंद घेत होतो. मागच्या वर्षी सुद्धा आपल्या मणी नाही ध्यानी नाहीत, रुद्राक्ष वाटपाचा संकल्प आपण केला. कोणाला माहिती नव्हतं, ज्यांना ज्यांना माहिती होतं त्यांना ती रुद्राक्ष मिळालीत. कुठलाही असा विचार नव्हता. आदल्या दिवशी आपण फक्त संकल्प केला की उद्याला आपल्याला शिवरात्रीच्या पर्वकालाला रुद्राक्षाचं वाटप करायचं. आणि बघा भगवान कणकेश्वराची अशी परम अनुभूती आहे, अशी परम कृपा आहे की संकल्प केला आणि एका रात्रीमध्ये आपल्याला रुद्राक्ष सुद्धा उपलब्ध झाले आणि या ठिकाणी ते वाटप सुद्धा झाले मायबापू हो. भगवान भोलेनाथाच्या चरणामध्ये फक्त तुम्ही संकल्पपूर्वक काहीतरी सांगा. देवाकडे जाऊन गारहाणं मांडा की देवा मला हे करायचंय, देवा माझ्या मनामध्ये ही इच्छा आहे आणि ही इच्छा तूच पूर्ण करू शकतो. काही होणार नाही, चिंता करू नका. 3 तारीख दिली आहे पावसाची, म्हणजे आपण बिलकुल आपत्कालीन स्थितीमध्ये बसलो आहे. कधी काय होईल सांगता येत नाही. पण त्याला सांगायचंय की आम्हाला कथा ऐकायची आहे. बोला हे महादेव, फक्त माझ्या भोलेनाथाला तुम्ही सांगा, कणकेश्वराला सांगा. कणकेश्वराला तुम्ही सांगितलं ना तर तुमच्या मनातली प्रत्येक इच्छा माझे भगवान कणकेश्वर पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही मायबापू हो. हा माझा स्व अनुभव आहे. फक्त देवाला एकदा सांगून बघा, देव आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो मायबापू हो. जगामध्ये अशी कोणतीही समस्या नाहीये की ती समस्या भगवंताच्या महादेवाच्या चरणामध्ये गेल्यानंतर सुटत नाही. आज तुम्ही ज्या जागेवरती बसलेत ना, 15 दिवसापूर्वी या जागेवर मी येऊन पाहिलं, कमरे एवढं गवत होतं. इथे काट्याची झाडं वाढलेली होती. बऱ्याचशा लोकांना चालताना काटे सुद्धा टोचतायत. पण मनामध्ये मागच्या वर्षीच आपण संकल्प केला होता की आपल्याला ह्याही वर्षी कथा करायची आणि संकल्पाची पूर्तता करण्यासाठी भगवंताने नकळत अतिशय उत्तम पद्धतीने सहज त्या संकल्पाला मदत केली मायबापू. खिशामध्ये एकही रुपया नव्हता, फक्त संकल्प पाठीशी होता आणि भगवंतांचा आशीर्वाद पाठीशी होता. मी सहज आमलाडला आमच्या मनोज पाटलांना फोन लावला. त्यांनी लगेच अवघ्या 10 मिनिटामध्ये ट्रॅक्टरवरती ड्रायव्हरही आणला, काय ते रोटोव्हिटर कल्टिव्हिटर काय म्हणतात ते आणलं. आणल्यानंतर इथे ते मारून घेतलं लगेच. गवत तर जमीनदोस्त झालं. पाण्याचा टँकर सांगायचा कोणाला, आपल्या गावातले भूषण नावी आहेत त्यांना सांगितलं. त्यांनी कोणा अमोल भाऊ म्हणून आहेत त्यांना सांगितलं. अहो फक्त 15 मिनिटाचा आत इथे टँकर सुद्धा उपलब्ध झालं. आपले कामं असतात ना, 2-2 दिवस त्यांच्या मागे फिरावं लागतं तरी सुद्धा कामं होत नाही. पण 15 मिनिटामध्ये टँकर आलं.
टँकर आलं, सगळे खडे खडे होते इथे, असे बसणार कसे लोक. सहज असं आम्ही जायला लागलो, मनामध्ये विचार चालला होता कोणीतरी रोलर इथे फिरवून दिलं तर खूप कृपा होईल, आणि आपल्या गावामध्ये खूप कामं चाललेत आणि बाहेरून कुठून नांदेडून कॉन्ट्रॅक्टर आलेले आहेत. तिथे मी फक्त ते रोलर पाहिलं आणि मी माझे वडील त्या ठिकाणी गेलो आणि फक्त सांगितलं की असा असा कार्यक्रम आहे, आमची मदत करू शकतात का. त्याने लगेच फोन फिरवला आणि 13व्या मिनिटाला ड्रायव्हरही आला आणि त्याच्यावर बसून रोलर सुद्धा इथे आला आणि जागा सपाट करून निघून गेलं. माय बापू, हे सगळं जेवढं आपल्याला समजतो आपण तेवढं सोपं नाही आहे, पण भगवंताची ताकद आपल्या पाठीमागे राहिली ना तर या जगामध्ये कोणतीही अशी गोष्ट नाही आहे की ती अशक्य होऊ शकते भगवंताच्या कृपेने. ये सब जो हो रहा है ये मेरे भोलेनाथ की दया से ही हो रहा है, क्योंकि शिवजी की कृपा यदि हो जाती है ना तो इस जहां में कोई भी उस संकट को बढ़ा नहीं सकता है. इसीलिए एक भजन में कहा गया है, शंकर तेरी दया से शंकर तेरी दया से सब काम हो रहे हैं. भोले तेरी दया से सब काम हो रहे हैं. करते हैं मेरे भोले, करते हैं मेरे भोले, मेरा नाम हो रहा है. भोले तेरी कृपा से सब काम हो रहा है. भोले तेरी कृपा से सब काम हो रहा है. ताली की सेवा करते हैं. हे महादेव, पतवार के बिना ही मेरी नाव चल रही है. हैरान है जमाना, मंजिल भी मिल रही है. करता नहीं मैं कुछ भी, करता नहीं मैं कुछ भी, सब काम हो रहा है. भोले तेरी कृपा से सब काम हो रहा है. शंकर तेरी कृपा से सब काम हो रहा है. शंकर तेरी कृपा से सब काम हो रहा है. नमः पार्वती पते हर हर महादेव. फक्त भगवंताच्या चरणामध्ये निष्ठा ठेवा माय बापू. माझ्याकडे एक वाहन नाही आहे की मी इथे काहीतरी ट्रॅक्टर फिरवू शकतो, टँकरमध्ये पाणी आणू शकतो आणि त्या कूलरमध्ये पाणी फिरवू शकतो, पाणी टाकू शकतो. पण बघा भगवंताने सगळी व्यवस्था. हां, तुम्ही बसले, तुमची हवा थंड व्हायला पाहिजे, कूलर थंड झाले पाहिजे म्हणून आमचे बहुरुपयाचे योगेश भाई लगेच ट्रॅक्टरमध्ये पाणी भरून रेडी आहे. सगळ्या गोष्टी बघा भगवंत करवून घेतोय सगळं. निमित्ताला फक्त मी कारण झालो आहे, पण हे सगळं भगवंत करवून घेत आहेत मायबापू. फक्त त्याच्यावरती निष्ठा ठेवा. कितीही जीवनामध्ये संकट आलेत ना, संकटामध्ये फक्त भगवंताच्या चरणाला, माझ्या शिवजींच्या त्या चरणाला नतमस्तक होऊन जा आणि भगवंताला एकदा सांगून बघा मायबापू, हो जीवन के सब कष्ट हरने वाला ही मेरा भगवान भोलेनाथ है. म्हणून तर पंडित मिश्राजी सांगतात ना की एक लोटा जल सब समस्या का हल. हजारो असे लोक पाहिलेत की फक्त आणि फक्त तांब्याभर पाणी वाहून त्यांच्या जीवनातल्या अनेक समस्या संपून गेल्या. तुमच्या डोळ्या देखत अनेक असे लोक तुम्ही पाहिले असतील की कधी मंदिरात जात नव्हते, परंतु फक्त आणि फक्त निष्ठा वाढायला लागली
भगवान शिवजींच्या प्रतीची श्रद्धा वाढायला लागली आणि या श्रद्धेमुळे ही लोक मंदिराशी जोडली गेली, भगवान शिवजींशी जोडली गेली आहेत. फक्त भगवान शिवजींशी जोडले गेलेत. काय करतायत? फक्त तांब्याभर पाणी वाहतायत आणि श्री शिवाय नमस्तुभ्यं मंत्र म्हणताय. तरी सुद्धा जगातल्या अनेक समस्या आहेत, त्या समस्या दूर होताना आपण पाहतोय. अनेकांनी त्याच्यावरती आक्षेप घेतला. ज्यावेळेस पंडितजी ते पत्र वाचतात, त्या पत्रामध्ये अनेक लोक असे सांगतात की आमच्या घरामध्ये अशा अशा व्यक्तीला कॅन्सर होता, तो कॅन्सर सुद्धा फक्त भगवान शिवजींना चढवलेले पाणी घरी नेलं, घरी नेऊन ते पाणी पाजलं तरी त्यांचा कॅन्सरचा रिपोर्ट नील आला. ज्याची भगवंतावरती श्रद्धा नाहीये त्याला हे सगळं खोटं वाटतं, पण ज्याची श्रद्धा आणि निष्ठा माझ्या महादेवावरती आहे त्याच्यासाठी प्रत्येक गोष्ट खरी आहे मायबापू. आणि ही सत्य हकीकत आहे, याच्यात काय खोटं आहे? श्रद्धा जे काम करतं ना ते जगातली अन्य कोणतीही गोष्ट काम करू शकत नाही. विश्वास जे काम करतं ना ती अन्य कुठलीही गोष्ट नाही आहे की ती काम करू शकते जगामध्ये. कारण भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वास रूपिणी. भगवान शिवजी आणि भवानींचं स्वरूप काय सांगितलंय? मा भवानी म्हणजे कोण आहे? तर मा भवानी म्हणजे श्रद्धा आहे. आणि विश्वास म्हणजे कोण आहे? तर माझे शिवजी आहेत. श्रद्धेतनं विश्वासातून श्रद्धेची उत्पत्ती होत असते मायबापू. श्रद्धा आणि विश्वास ज्यावेळेस सोबत असतात ना त्याच वेळेस एखादी चांगली प्रचिती आपल्याला घडत असते. आपली भक्ती जर कोणाकडे पाहिल्यानंतर आपण आपल्या भक्तीमध्ये वाढ करत असू तर ते उपयोगाचं नाही आहे. भगवंताप्रतीची श्रद्धा आणि भक्ती आपल्या जीवनामध्ये फार महत्वाची आहे. आणि श्रद्धा भक्तीचं सरळ मिलन जे आहे ते मनाशी आहे. श्रद्धा वाढते कशी? श्रद्धा किंवा विश्वास वाढतो कसा? जोपर्यंत मन भगवंताचं चरणामध्ये लागत नाही. दैवी कार्य कुठलंही करा तुम्ही, तुम्हाला कथा ऐकायची असेल तर ती मन लावून ऐकायला लागते. तुम्हाला एखादी पूजापाठ करायची असेल तर ते मन लावून करावी लागते. तुम्हाला मंदिरामध्ये जाऊन भगवंताला पाणी अर्पण करायचं असेल तर ते मन लावून करावं लागतं. या जगातल्या प्रत्येक गोष्टीचा संबंध हा मनाशी आलेला आहे. आणि मन म्हणजे भगवान शिवजी सांगितलेत मायबापू. जोपर्यंत मन आपलं लागत नाही तोपर्यंत कथा ऐकण्याचं सुद्धा श्रेय प्राप्त होत नाही. आणि हे मी म्हणत नाहीये, शिवमहापुराणामध्ये गोड सुंदर असा एक श्लोक आलेला आहे मायबापू. हो, काय म्हणतायत व्यास महर्षी? एतस्माद् परं किंचिन पुराणाश्चैव तो मुने न विद्यते मनशुध्ये कलिजाना विशेषता. या ठिकाणी महर्षी व्यास दोन गोष्टी सांगताय शिव महापुराणाचा या प्रथम श्लोकामध्ये, की भगवान शिवजींची कथा का ऐकली पाहिजे, शिवजींची कथा ऐकल्याने काय फायदा होतो, शिवजींची कथा ऐकल्यानंतर आपल्या जीवनामध्ये काय परिवर्तन होतं. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट व्यास महर्षी या श्लोकामध्ये सांगतायत की शिवजींची कथा ऐकल्याने मन शुद्ध होतं म्हणाले. मनाची शुद्धता झाली म्हणजे मनाचं सात्विकीकरण होऊन जातं मायबापू. या जगामध्ये जेवढेही पाप आपण करत असतो ना, या पापाचं सेंट्रलायझेशन जर आपण केलं, पापाचा उगम जर आपण शोधला तर पापाचा उगम सांगितलाय मन. आपलं मन जिथे स्थिर होतं, एखादी गोष्ट आपल्याला आवडली, एखाद्याच्या घरी मोबाईल पडलेला आहे आणि तो मोबाईल आपली घेण्याची ऐपत नाहीये, पण तो मोबाईल आपल्या मनामध्ये आपण बसवून घेतला की आपल्याला हा मोबाईल आपल्या जवळ असला पाहिजे. आणि अशा वेळेस ज्यावेळेस आपण मनामध्ये विचार करतो त्यावेळेस आपल्याला तो मोबाईल घेण्याची इच्छाशक्ती नसेल किंवा धनशक्ती नसेल तर आपण काय करतो, तर म्हणाले तो मोबाईल आपण चोरून घेतो. बोला हे महादेव.
कूलरलाही बांधून घ्या त्या. तो पंखाही संताप करतोय. बोला हे महादेव ताड बसावर थोडं. आता आपण इथे जेवढ्या इच्छाशक्तीने बसणार, जेवढी मन लावून कथा ऐकणार, तोपर्यंत भगवंत इथे सगळं सुरळीत ठेवतील. नाही तर मग काही खरं नाही बरं का. मन स्थिर राहतं का बरं? तुम्ही बसले तिथे, इथे तुमचं मन होतं का आता? हा पाईप उचकला ना, तितक्यामध्ये घरात आठवलं तुम्हाला, अरे कुरडळ्या वरच्या हां ऊन दाखवायला टाकलेल्या होत्या, थोडंसं ऊन पडलं होतं, त्या वरती राहून गेल्या, त्या उडून गेल्या असतील. काय आपलं मन कुठे गेलं बरं? हां कुठे कुठे फिरून आले तुम्ही? ज्यांच्या ज्यांच्या ढाब्यावरती जे जे उघडं असेल त्या गोष्टीवरती आपलं मन फिरून आलं. कारण मन स्थिर राहत नाही. बहिणाबाई सुंदर सांगतात एका ठिकाणी, काय म्हणतात? मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर, किती हाकला हाकला फिरी येते पिकातच मन वढाय वढाय. मन कसं सांगितलंय? मन शुद्ध करणारं साधन सुद्धा शिवमहापुराण कथा आहे आणि मन स्थिर करणारं साधन सुद्धा शिवमहापुराणाची कथा आहे मायबापू हो. आणि जोपर्यंत मन स्थिर होत नाही तोपर्यंत शिवमहापुराणाची कथा ऐकण्याचं फळ सुद्धा नाहीये बरं का. मनाला चंचल सांगितलंय, चंचल. आपण अनेक वेळा असा विचार करतो की आपल्याला आता फक्त कथा ऐकायची आहे, पण अशा काही गोष्टी घडतात की त्याच्यामुळे आपलं लक्ष तिकडे जातं आणि तिकडे गेल्यानंतर आपल्या मनाचा ताबा आपल्यावरनं सुटून जातो मायबापू. बऱ्याच वेळेस आपण विचार करतो की मन स्थिर करून आपल्याला भगवंतांची कथा ऐकायची, पण ते ऐकणं शक्य होत नाही. तुम्ही देवाची पूजा करायला सुरुवात करता, तुमच्याकडे फुलं आहेत भरपूर, तुमच्याकडे बेलाचे पानं आहेत भरपूर, तुमच्याकडे दूध आहे, तुमच्याकडे पंचामृत आहे, तुमच्याकडे अत्यंत चांगल्यातले चांगले उपचार द्रव्य भगवंताला अर्पण करण्यासाठी आहेत. मखमलाचा सफेद कपडा तुम्ही भगवंताला अर्पण करायला आणलेला आहे, पण भगवंताला हा कपडा चालत नाही, भगवंताला बेलाचं पान चालत नाही, भगवंताला बेलाचं फूल चालत नाही, भगवंताला बेलाचं फळ चालत नाही. भगवंताला कुठल्याही प्रकारे बेल, फळ, फूल किंवा कुठला कपडा, चंदन, भस्म काही नसेल तरी सुद्धा चालतं, पण भगवान शिवजींना सगळ्यात आधी अर्पण करायचा सगळ्यात मोठा भाव तुम्हाला सांगतो. भगवान शिवजींना सगळ्यात आधी अर्पण करायचं असेल तर काय केलं पाहिजे? माझ्या भगवंताला काय प्रिय आहे? माझ्या भगवंताला एक फूल प्रिय आहे, त्या फुलाचं नाव आहे मन. शिवजींना जर काही अर्पण करायचं असेल ना तर मन अर्पण केलं पाहिजे. मायबाप एका भजनामध्ये सुंदर सांगितलं आहे, काय म्हणतात? मन हा मोगरा अर्पुनीश्वरा, मन हा मोगरा अर्पुनीश्वरा, पुनरपि संसारा येणे नाही, पुनरपि संसारा येणे नाही, येणे नाही. मन हा मोगरा अर्पुनीश्वरा, मन हा मोगरा अर्पुनीश्वरा. शिवंती देव भगवंती, मन हे शिवंती देव भगवंती, पुनरपि संस्कृती, पुनरपि संस्कृती येणे नाही, येणे नाही. मन हा मोगरा
अर्पुनीश्वरा मन हा मोगरा अर्पुनीश्वरा. भगवान शिवजींच्या चरणामध्ये जर एखादं फुल व्हायचं असेल तर ते सर्वोत्कृष्ट जे भगवान शिवजींना आवडतं असं फुल आहे ते म्हणजे मन फुल आहे. आपण देवाला कितीही चांगल्या प्रकारची फुलं अर्पण करत असाल, कितीही भारीतली फुलं अगदी फॉरेन मधून मागवून जर एखादं फुल भगवंताला अर्पण केलं तर तेही भगवंताला फुल प्रिय नाहीये. जे धर्मग्रंथांमध्ये सांगितलंय की धतुरपुष्प भगवंताला प्रिय आहे. अरे धतुरपुष्प तुमच्या पूजेमध्ये नसलं ना तरी सुद्धा तुमची पूजा लागू पडू शकते मायबाप हो. पण सगळ्यात आधी पूजेला बसल्यानंतर तुमचं मन आपण भगवंताला अर्पण केलं पाहिजे. जोपर्यंत हे मन समर्पित होत नाही ना तोपर्यंत कोणतीही पूजापाठ आणि कोणतीही कथा तुम्हाला फळ देऊ शकत नाही. बोला हे महादेव, मन समर्पित केलं पाहिजे. आपण जी देवाची पूजा करतो ना त्याच्यामध्ये मन आपलं समर्पित कधीच होत नाही. एकदा काय झालं, एका गावाला मी कथेला गेलेलो होतो. दुसऱ्या मजल्यावरती आमचा मुक्काम होता आणि मुक्कामाच्या ठिकाणी मी रोज त्या जिन्यावरनं आरतीची वेळ झाली की खाली उतरायला लागायचं. आता त्या जिन्यावरनं उतरताना अगदी समोरच देवघर होतं आणि त्या देवघरामध्ये त्या घरची मालकीण रोज माळा करायला बसायची. लक्षपूर्वक ऐका बरं का. त्या देवघरामध्ये रोज ती माळा करायला बसायची. माळा करायला बसली की तिच्या हातामध्ये माळा असायची. जसा माझ्या दरवाजाचा आवाज यायचा ना, बस मी लावतोय दरवाजा, आता आरतीला निघणार आहे, तेवढ्यात त्या घरच्या मालकिनीची ती माळा करतानाची लगबग वाढायची. जोपर्यंत माझ्या दरवाजाचा आवाज नसायचा तोपर्यंत स्थिर ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम माळा चालायची. आणि जसं की माझ्या दरवाजाचा आवाज आला तसं तिची खळबळ वाढायची. ती अशी माळा व्हायला लागायची. जिन्यावरनं पहिली पायरी उतरायला मी सुरुवात केली की ती माळा अशी अशी करता करता अशी वरती जायची, परत अजून खाली यायची. अशी माळा करता करता अशी वरती जायची, अशी पुन्हा खाली यायची, परत माझ्याकडे अशी वरती बघायची, परत डोळे लावायची, परत खाली जायचे, परत डोळे उघडायची, पुन्हा माळा बघायची, परत अशी. तुम्ही करतात का अशी माळा? माळेला मणी किती असतात बरं? 109. किती? 108 असतात. तुम्ही कधी मोजले? मग तुम्ही मणी मोजतात का माळा करतात? मग ज्याला 108 मणी आहेत असं माहिती आहे त्याने कधीच माळा केलेली नाही असं समजून घ्यावं. मग कारण माळा करताना मणी मोजता येत नाही. समजा कुठेतरी ऐकलं असेल किती असतात मणी? 108 असतात. मग मणी कसा घ्यायचा बरं? मेरू मण्यापासून माळेला सुरुवात करायची. ह्या बोटाने माळा सरकवायची, बरोबर ना? बोलत चला, हो नाही काही. ह्या बोटाने सरकवायची असते का ती माळा? कोणत्या बोटाने सरकवतात? याच्याने बघा. गोमुखी असायची ना, गोमुखी कापडी एक कपडा असतो, तसं धर्मग्रंथांमध्ये सांगितलेलं आहे. काय सांगितलंय? माळा आणि माल हा कोणाला दाखवायचा नसतो. काय? आपल्याकडे किती पैसा आहे हे आणि आपण किती माळा करतो हे कोणालाही दाखवायचं नसतं. म्हणून कशामध्ये माळा घ्यायची असते? उघड्याने माळा करायची नाही. काही लोक इथे अशी माळा घेऊन बसतात, ती जमिनीला लागते, ज्याच्यावरती पाय पडलेले असतात खराब. आपण माळा इथे घेतली पाहिजे. इथे घेतल्यानंतर माळा हा बोट तिला स्पर्शित होता कामा नाही. या 2 बोटांवरती ती माळा ठेवायची आणि याच्याने माळा सरकवायची. कुठल्या बोटाने? ह्या बोटाने माळा सरकवायची. आणि हा बोट टच होता कामा नाही. कारण प्रत्येक बोटांचा एक एक उपयोग सांगितला. हा बोट जो असतो ना हा आपण विशेष वापरतो. हा बोट कुठे वापरला जातो? ज्यावेळेस एखाद्याचं पिंडदान होतं ना तर त्या पिंडदानाच्या वेळेस ज्यावेळेस चंदन लावलं जातं त्यावेळेस कोणत्या बोटाने लावतात? ह्या बोटाने लावतात. म्हणून हा बोट देवपूजेमध्ये कधीही येता कामा. बऱ्याचशा लोकांना सवय असते, सगळ्यात आधी कुंकू घेतात, असा घेतात आणि असा वाहतात का फेकतात? वाहतात.
कुंकू देवाला अर्पण करायचं असेल तर ह्या 2 बोटांनी, एखाद्या माणसाला अर्पण करायचं असेल तर ह्या 2 बोटांनी तो अर्पण केला पाहिजे माय. मग ती माळा झाकलेली असते, कशामध्ये असते? ती गोमुखीमध्ये असते. माळा कधी करताना कोणाला सांगायची नसते किंवा दाखवायची नसते. आणि अशा वेळेस ती माळा हातामध्ये असते, गोमुखी हातात असते. आणि तोच प्रकार त्या मालकिनीच्या घरी सुद्धा घडला. तिच्या हातात सुद्धा काय होती? गोमुखी होती, माळा चाललेली होती. मी खाली उतरायला लागलो, तिला पण आरतीला यायचं होतं कथेच्या. मी गेल्यानंतर ती लगेच दरवाजा बंद करून निघणार होती, पण तिची माळा अपूर्ण होती. माळा हातामध्ये आहे, अशी अशी माळा चालतीये. जशी जशी पायरीवरती खाली उतरायला लागलो तशी तशी ती माळा अशी जायची, अशी यायची, अशी जायची, अशी यायची. मी तिथेच थांबलो. मला काही समजलं नेमकं काय प्रकार चाललाय. तिची वाट पाहिली त्या ताईची. माळा पूर्ण झाली. मी सोप्यावर जाऊन बसलेलो होतो पुढच्या रूममध्ये. तिचं काही लक्ष नाही त्या मायमाऊलीचं. ती आली मागून, लगबगीने दरवाजा बंद करायला लागला आणि तिने मला पाहिलं. दादा तुम्ही इथेच अजून? तुम्ही गेले नाही कथेला? तुम्ही आरती करायला गेले नाही कथेच्या? म्हटलं ताई माझ्या मनामध्ये एक प्रश्न उपस्थित झालेला आहे. तुम्ही जी माळा करतायत ना, ती माळा नेमकी कशाची करतायत? म्हणाले महाराज माझ्या गुरूंनी दिलेला गुरुमंत्र आहे. तुम्ही जी माळा करतायत ही माळा नेमकी कोणाची करतायत? त्यावेळेस त्या ताईने सांगितलं, दादा माझ्या गुरूंनी दिलेला गुरुमंत्र आहे, त्या गुरुमंत्राचा जप मी या ठिकाणी करते म्हणाले. म्हटलं ताई मग अशी माळा करायची असते, मग असं असं काय चाललंय? मला असं वाटलं की ही ताई माळा करते ना, तर माळा करता करता इथून कनेक्शन देवाजवळ जॉईंट होत नसेल म्हणून वरती असं धरत असेल. जुने मोबाईल होते कसे करायचो आपण? फोन लागायचं नाही म्हणून असं लावला का, असं घेऊन घेऊन फिरावं लागायचं ना. ज्या गावामध्ये एखाद्या कोपरा असायचा, बस गावात एकाच ठिकाणी रेंज पकडायची किंवा घराच्या एखाद्या कोपऱ्यावरच रेंज पकडायची, म्हणून तो मोबाईलवरती न्यावा लागायचा आपल्याला. मी त्या ताईला विचारलं, ताई काय चाललंय? देवाचं कनेक्शन इथे लागत नाही म्हणून वरती घेत आहेत का? त्या ताईने हसून दिलं आणि सांगितलं, महाराज काही नाही, तुम्हाला समजायचं नाही, तुम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ नका. मी लक्ष दिलं नाही, पण आज त्या ताईची जायची वाट पाहिली आणि तिच्यानंतर मी गेलो. ताई तर निघून गेली होती माळा करून. माझ्या मनामध्ये तोच खुदकुता होता की हिने ह्या माळेमध्ये काय लपवलेलं आहे की जेणेकरून असं काहीतरी वरती करते, अशी करते. आपलंही कनेक्शन काही कधी देवाशी जॉईन झालेलं नाही, आपण करून बघू. मी ती माळा घेतली, अशी वरती नेली, अशी खाली आणली. मला काही लक्षात आलं नाही. माझ्याजवळ एक पेटी मास्तर होते, त्यांनी मला सांगितलं, दादा तुम्हाला कळणार नाही, तुम्ही चिंता करू नका, ती माळा माझ्याकडे द्या. जास्त कडक झाला. माळा घेतली आणि माळा घेतल्यानंतर त्यांनी असं वरती केलं आणि असं वरती करून त्याने मला जवळ बोलवलं, दादा आता बघा त्या गोमुखीकडे. मी असा हात धर पाहिलं, ती माळा दिसत होती. त्या माळेचा शेवटचा म्हणजे तो कोणता मणी असतो? मेरू मणी. तो संपतोय की नाही ते मला त्या माळेत दिसत होतं. कुठून? गोमुखीमधून. कुठून? गोमुखीमधून. म्हणजे ती बाई माळा करता करता कनेक्शन जॉईन करत नव्हती, ती काय करत होती? माळा झाली की नाही, झाली की नाही, मणी आला का नाही, आला का नाही. कारण तिचं मन कुठे होतं? माळेवर होतं. तिचं मन कुठे होतं? देवाच्या नामावर होतं. तिचं मन कुठे होतं? मग मणीवर होतं. की शेवटचा मणी कधी एकदाचा होतो आणि कधी एकदाची माळा पूर्ण होते आणि कधी एकदाची ती ठेवते आणि कधी एकदाची मी आरतीला जाते. कारण जोपर्यंत मन स्थिर होत नाही तोपर्यंत माळा केल्याचं फळ प्राप्त होत नाही माय बाप हो. म्हणूनच सांगितलं ना आपण, ते भजन म्हटलं ना कुठलं? मन हे मोगरा अर्पुनी ईश्वरा. म्हणून देवाला सांगा, भगवंता तुझ्या चरणामध्ये माझं मन समर्पित झालं पाहिजे. सगळ्यात आधी तर आपल्या सद्गुरूंच्या चरणामध्ये अर्पण करा आणि मग सद्गुरूंच्या कृपेने भगवंताच्या चरणामध्ये मन अर्पण होतं मायबाप हो. म्हणून एका भजनामध्ये सुंदर सांगितलंय ना, मन लागो रे लागो रे, 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 मन लागो रे लागो रे लागो गुरु भजनी. मन लागो रे लागो रे लागो गुरु भजनी. मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे, मन
लागो रे मन लागो रे मन लागो रे माझे गुरु भजनी मन लागो रे माझे गुरु भजनी काली की सेवा हा कर्तव्य है। हे महादेव गुरु माझे दत्त दिगंबर गुरु माझे दत्त दिगंबर ब्रह्मा विष्णू तोची महेश्वर तोची महेश्वर ब्रह्मा विष्णू तोची महेश्वर मन लागो रे 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 मन लागो गुरु भजनी मन लागो रे माझे गुरु भजनी मन लागो रे गुरु भजनी मन लागो रे गुरु भजनी जोपर्यंत मन लावून होत नाही ना तोपर्यंत त्याचं फळ प्राप्त होत नाही मायबापा। म्हणून सगळ्यात आधी माझ्या भगवान शिवजींना जर काही समर्पित करायचं असेल तर ते समर्पित करण्यासाठी मन सांगितलंय। म्हणून कथा ऐकताना आज तर पहिला दिवस आहे, आजही आपल्याला अडचणीला सामोरं जावं लागलं ना। आल्यानंतर आपण काय बसून राहिलो, लाईट काय गेली, जनरेटर पण बघा देवाला काळजी होती। ते राहुल भाऊ लगेच वायर काय घेऊन आले, जनरेटर काय चालू केलं। आपण ठरवून आलेलो असेल कदाचित की आता आपल्याला मन लावून कथा ऐकायची, म्हणून देवाने सुद्धा विचार केला की यांना आता अडथळा निर्माण करून देता कामा नये। बोला हे महादेव। म्हणून कुठलंही कर्म करताना मन लावून केलं पाहिजे मायबाप हो। असं हे मन शुद्ध करणारी कथा म्हणजे भगवान शिवजींची कथा म्हणजे शिव महापुराण कथा आहे। महर्षी व्यासांनी या ग्रंथाला लिहिलंय। हा ग्रंथ 24,000 श्लोकांनी मिळून बनलाय मायबापू। आपण ज्या भागवताची कथा ऐकतो त्या भागवतामध्ये एकूण श्लोक आहेत 18,000 आणि इकडे शिव महापुराणामध्ये एकूण श्लोक आहेत 24,000। म्हणजे भागवताचा ग्रंथापेक्षा सुद्धा जर मोठा ग्रंथ असेल तर तो शिव महापुराणाचा ग्रंथ आहे मायबापू। एक एक कथा फार गोड सांगितली शिवजीची। एक एक कथेमध्ये अनेक प्रकारचे भाव सांगितलेले आहेत। एकेका कथेमध्ये असलेला प्रत्येक भाव हा जीवनामध्ये काहीतरी परिवर्तन घडवून आणणारा भाव आहे। भगवंतांच्या म्हणजे भगवान शिवजींच्या या शिवमहापुराण कथेचा एक एक शब्द हा जीवनातले सगळे संकट दूर करणारा शब्द आहे। जीवनामध्ये घडत असलेले अनेक पापांचा ऱ्हास करणारं अत्यंत उत्तम साधन असेल तर ते शिवमहापुराण आहे। शिवमहापुराणानं काय होतं तर शिवमहापुराणानं आपल्या जीवनामध्ये घडत असलेली सगळे पाप धुतली जात असतात मायबापू। शिवजींची कथा ही भगवंताचा मुखातनं निघाली आहे आणि शिवजींच्या जटेतून निघाली आहे। तिला सुद्धा गंगा सांगितली आहे। ही गंगा सुद्धा आपलं पाप धुण्याचं काम करत असते। एक भगवान शिवजी के जटा से निकली और एक भगवान शिवजी की जिह्वा से निकली। जो जिह्वा से निकली उसे कहते हैं जिह्वा गंगा और जो जटा से निकली ना उसे कहते हैं जटा गंगा। आज आपण या धर्ममंडपात मध्ये येऊन बसतोय, येऊन बसल्यानंतर जी कथा ऐकतोय, जी कथा आपल्या जीवनातले अनेक पाप दूर करणार आहे, अनेक पाप धुवून काढणार आहे, ती म्हणजे
जिव्हा गंगा आहे मायबापू. मला एका ताईने प्रश्न विचारला, महाराज तुम्ही म्हणतायत की जीवनातले सगळे पाप धुतले जातात का? महाराज तुम्ही म्हणतायत की जीवनातले पाप धुतले जातात, पण मी जीवनामध्ये आजपर्यंत एकही पाप केलेलं नाहीये. बघा, तुमचा आणि माझा जर विचार केला ना, तर आपलं पाप आणि पुण्य आपल्या डोळ्यासमोर ठेवलं ना, तर सगळ्यात जास्त आपल्या जीवनामध्ये आपल्याकडनं काही घडत असेल ना, तर ते पाप घडत असतं. बरीचशी लोक म्हणतात की दादा आम्ही फक्त पुण्य करतो, आम्ही फक्त पुण्य करतो, पुण्याशिवाय आजपर्यंत काही केलं नाही. अहो, पाप हे करायची गरज नसते, हे नकळत घडत असतं. बोला हे महादेव, पाप करायची गरज आहे का? मला सांगा, तुम्ही घरातनं निघाल्यानंतर या कथा मंडपापर्यंत येऊन पोहोचले आणि या ठिकाणी येऊन बसले, तुम्ही पाप केलं का पुण्य केलं बरं? हा, मोठ्यानं सांगा मला, पाप केलं का पुण्य केलं तुम्ही? हा, पाप केलं. काय केलं? हा, पुण्य केलं. बघा, आपण करायला निघालो पुण्य, पण आपल्या हातानं घडलं पाप. कसं काय घडलं बरं? येता जाताना रस्त्याने येताना काय केलं आपण? पायी पायी चालत आलो. पायी चालताना आपल्या पायाखाली एखादी मुंगी आली असेल, पाहिली का तुम्ही? एखादा किडा आला असेल, पाहिला का तुम्ही? मग या मुंगीवर पाय पडला म्हणजे तिचा जीव गेला. तिचा जीव गेला म्हणजे तिला मारण्याचं पाप कोणाच्या डोक्यावर आलं? आपण करायला काय आलो होतो? पाप करायला आलो होतो का पुण्य? आपण जरी पुण्य करायला येतोय, पण नकळत आपल्याला पाप घडतायत. मग अशा प्रकारे नकळत घडलेले पाप वैकुंठामध्ये, कैलासामध्ये गेल्यानंतर नरक आणि वैकुंठ कैलास यांच्या मधोमध आपण अटकत असतो ना, अशा वेळेस नरकातही जाता येत नाही आणि कैलासाचा मार्ग सुद्धा मोकळा होत नाही. मग अशा वेळेस कैलासाचा मार्ग मोकळा व्हावा, अशा वेळेस वैकुंठाचा मार्ग मोकळा व्हावा, यासाठी हे जे पाप आहे हे पाप धुतले गेले पाहिजेत. मग हे पाप धुतले गेले पाहिजेत असं जर वाटत असेल, तर त्यासाठी आपल्याला ऐकावी लागते ती शिव महापुराणाची कथा. माय बापू, जीवनामध्ये असा कोणताही माणूस नाही की त्याच्यानं पाप लपून बसलंय. पाप प्रत्येकाकडनं घडत असतं, पण हे पाप दूर करायचं असेल, ह्या पापाला धुवायचं असेल, तर त्याचं एकमेव साधन या जगामध्ये सांगितलंय, ते म्हणजे पुण्य श्री शिव महापुराण कथा. माय बापू, या कथेतला एक एक शब्द तुमच्या कानावर जरी पडला ना, तरी सुद्धा अनेक जीवनातले पाप निघून जात असतात, ते पाप धुतली जात असतात. पाप धुण्याचं साधन भगवंताचा मुखातनं निघालेली ही जिव्हा गंगा आहे. या जगामध्ये अशा दोनच जागा आहे की त्या ठिकाणी पाप धुतले जातात. बोला हे महादेव. साधन एक आहे, जागा दोन आहेत. साधन एक आहे, त्याचं नाव आहे गंगा, आणि जागा दोन आहेत. त्या दोन जागा कुठल्या आहेत? एक जिव्हा गंगा आहे, एक जटागंगा आहे. असं म्हणतात की गंगेमध्ये स्नान करायला आपण गेलो तर आपल्या अंगाला लागलेलं सगळं पाप धुतलं जात असतं. मायबाप हो, पाप धुतलं जात असतं, हे खरं आहे. गंगेमध्ये आपण स्नान करायला गेलो म्हणजे आपले पाप धुतले जात असतात, पण ते पाप खरेच धुतले जातात का? दुसऱ्याची पाप लागून आपण घेऊन येतो. बोला हे महादेव. एक गंगा अंतरंग शुद्ध करण्याचं काम करते, तर दुसरी गंगा बाह्यरंग शुद्ध करण्याचं काम करते. इथून त्या गंगेमध्ये स्नान करायचा आपण विचार केला ना, तर इथून गाडी करायला लागते, आणि गाडी करून आपल्याला काशीला जावं लागतं. काशीला आपण जातो. काशीला गेल्यानंतर भगवंताच्या त्या चरणामध्ये आपण समर्पित होतो. गंगेमध्ये स्नान करायला जातो. संकल्पपूर्वक ब्राह्मणांद्वारा जीवनातले अनेक पातक नाहीसे व्हावेत यासाठी संकल्प करतो की माझ्या जीवनातले सगळे पाप नष्ट व्हावेत. आणि अशा वेळेस संकल्पपूर्वक ज्यावेळेस आपण स्नान करायला घेतो ना, त्यावेळेस काय घडतं, तर ते सगळे पाप आपले धुतले जातात. आपला अशा मनाला वाटत असतं. माय बापू, आपल्या मनाला वाटतं की पाप धुतले जात आहेत, पण ती पाप धुतली जातात की नाही हा विचार करणं आपलं काम आहे. आपल्या मनामध्ये जर येत असेल, तर गंगेमध्ये गेल्यानंतर जर आपलं पाप धुतलं जात आहे असं जर आपल्याला वाटत असेल ना, तर त्यावेळेस मला एक प्रसंग तुम्हाला सांगावासा वाटतोय की एकदा नारद मुनी गंगा मातेकडे गेलेत आणि त्या गंगा मातेला हात जोडतायत आणि प्रश्न करतायत की मैया,
अगं तुझा जन्मच या लोकांची पाप धुण्यासाठी झालाय. संपूर्ण विश्वातला एक 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 व्यक्ती या ठिकाणी येतो, जीवनभर पाप करतो आणि हे पाप धुण्यासाठी म्हणून या ठिकाणी येऊन तुझ्यामध्ये स्नान करतो. का ग तुझ्या स्नान केल्यानं या सर्व लोकांचं पाप धुतली जातात का म्हणाले. गंगेला विचारलं नारदांनी. गंगेने सुद्धा होकारार्थी मान दर्शवली. म्हणाले हो ना, माझ्याकडे आल्यानंतर मी त्यांची पाप धुवून काढते म्हणाले. ज्यावेळेस गंगेला विचारलं की पाप धुते का, गंगेनं होकार दिला. मग गंगेला विचारलं नारदांनी, का ग हे पाप तू धुवून टाकतेस ना, मग हे पाप धुतलेली टाकतेस कुठे म्हणाले. त्यावेळेस मात्र त्या गंगेने नारदांना सांगितलं. म्हणाले हे सगळे पाप या लोकांची धुतलेली असतात ना, हे सगळे पाप मी घेते आणि समुद्राला देऊन येते म्हणाले. काय सांगितलं, कोणाला देते, समुद्राला. पाप घेते आणि पाप घेऊन समुद्राला देऊन येते. समुद्राला पाप दिलीत की आता गंगेला नारदांनी पुन्हा विचारलं की म्हणाले हे गंगे माते, हे पाप तू समुद्राला देते आणि समुद्राला हे पाप तू दिल्यानंतर तो समुद्र त्या पापाचं करतो काय. गंगा नदीने सांगितलं. म्हणाले मला माहिती नाही, तुम्ही त्या समुद्राला जाऊन विचारा. समुद्राला जायला समुद्राकडे गेले आणि समुद्राला जाऊन त्या नारदांनी विचारलं की हे सागरा, हे समुद्रा, गंगेने दिलेल्या पापांचं करतो तू काय. सागरानं सांगितलं. म्हणाले हे पाप घेतो आणि हे पाप मी सरळ वरुण राजाकडे देऊन टाकतो. आता मात्र नारद मुनी निघालेत त्या ठिकाणाहून आणि वरुण राजाकडे गेलेत. वरुणाला विचारलं, वरुणा, अरे या गंगेमध्ये या सगळ्या विश्वातली लोक पाप धुवून येत आहेत, हे पाप तू घेतोय. त्या गंगेकडनं समुद्राकडे आणि समुद्राकडनं तुझ्याकडे ती पाप येत आहेत, त्या पापाचं करतो काय. त्यावेळेस वरुण राजानं सांगितलं. म्हणाले हे पाप ज्यांची ज्यांची असतात ना, जसं पोस्टमन पत्र वेगवेगळे करतो, ह्या गल्लीचे इकडे, त्या गल्लीचे तिकडे, त्या गल्लीचे तिकडे, एका रांगेमध्ये असे लावून घेतो, एक 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 पत्राचा नंबर आला का ते वाटत सुटतो. तशा पद्धतीने वरुण राजा सुद्धा पोस्टमनाचं काम करतो. गंगेमध्ये जाऊन जे पाप आपण धुवून येतो ना, हे सगळे एक 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 करून पाप तो वरुण राजा ज्या ज्या लोकांनी ती पाप धुतलेली असतात त्या त्या लोकांच्या घरावरती जाऊन पावसाच्या साह्याने परत करून येतो म्हणाले. काय सांगितलं, पावसाच्या साह्याने परत करून येतो. कारण वरुण राजाचं काम काय, पाऊस पाडणं. ज्यांनी ज्यांनी पाप धुतलेत असं त्यांना वाटतंय, ते पाप परत समुद्राकडे जातात, समुद्राकडनं वरुणाकडे जातात आणि वरुणाकडनं पावसाद्वारा आपापल्या घरी परत येतात. म्हणजे गंगेमध्ये जाऊन स्नान करून आलेत, आपले पाप धुतले गेलेत असं जर वाटत असेल तर कदाचित आपण चुकतोय. हे सगळे पाप धुतले जात नाही माय बाप हो. हे सगळे पाप जर धुतले जात असतील असं वाटत असतील तर त्यासाठी भगवंताच्या चरणामध्ये आपण समर्पित झालं पाहिजे माय बाप. त्याच्यासाठी आपण भगवंताच्या चरणामध्ये समर्पित झालं पाहिजे. तिथे जोपर्यंत समर्पित होत नाही तोपर्यंत हे फळ भेटायचं नाही. म्हणून जीवनातले पाप दूर करणारं साधन जर तुम्हाला ऐकायचं असेल तर भगवान शिवजींच्या चरणामध्ये त्या मनाला सांगा की ए पापी मन, एक बार करले भजन, एक बार करले भजन. ओ पापी मन कर ले भजन, ओ पापी मन कर ले भजन, बाद में प्यारे पछताएगा जब पिंजरे से पंछी निकल जाएगा, प्यारे पिंजरे से पंछी निकल जाएगा. ओ पापी मन कर ले भजन, ओ पापी मन कर ले भजन, बाद में प्यारे पछताएगा जब पिंजरे से पंछी निकल जाएगा, जब पिंजरे से पंछी निकल जाएगा. ताली की सेवा कर्तव्य है. चार दिन का जग का मेला, कोई न साथी संग अकेला. चार दिनों का है जग का मेला, कोई न साथी संग अकेला. जैसा तू आया जग में वैसा ही तू जाएगा, मुट्ठी बांध के आया जग
में हाथ पसार जाएगा, बाद में प्यार पछताएगा जब पिंजरे से पंछी निकल जाएगा, जब पिंजरे से पंछी निकल जाएगा। ओ पापी मन कर ले भजन, ओ पापी मन कर ले भजन, बाद में प्यार पछताएगा जब पिंजरे से पंछी निकल जाएगा, जब पिंजरे से पंछी निकल जाएगा, जब पिंजरे से पंछी निकल जाएगा, जब पिंजरे से पंछी निकल जाएगा। काय झालं?